नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडकी बहिणो, इथे निवडणूक आयोगाने इथे लाडकी बहीण योजनेबद्दल डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याबद्दल इथे मोठा निर्णय घेतलेला आहे. बघा, काल जे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं होतं, की जर निवडणूक आयोगाने जर आम्हाला सांगितलं, की तुम्ही 14 तारखेचे जे पैसे देणार होते ते नंतर द्या, तर आम्ही ते सुद्धा देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर आता इथे निवडणूक आयोगाने त्यानंतर इथे एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय इथे लाडकी बहिणीसाठी खूपच महत्त्वाचा इथे असणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा. कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण की निवडणूक आयोगाने इथे मोठा निर्णय घेतलेला आहे. बघू शकता बघा मोठी बातमी. लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा. जानेवारीचे ₹1500 देण्यास मज्जाव. निवडणूक आयोगाचे निर्णय. बघा इथे काय सांगितले की लाडक्या बहिणींना जो डिसेंबरचा हप्ता आहे ना, हा डिसेंबरचा हप्ता इथे मिळण्याचा जो मार्ग आहे, हा मोकळा झालेला आहे. परंतु आपल्याला इथे सांगितलं होतं की सरकारनं काय सांगितलेलं होतं की तुम्हाला ₹3000 म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर असे 2 महिन्यांचे पैसे ₹3000 ते तुम्हाला मिळणार आहे. परंतु आता आपल्याला फक्त डिसेंबरचाच हप्ता इथे भेटणार आहे. म्हणजे डिसेंबरचे ₹1500 आपल्याला इथे आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. परंतु तो जानेवारीचे ₹1500 ना, हे पैसे आपल्याला इथे मिळू शकत नाही. आता निवडणूक आयोगाने ते सगळ्यात मोठा जो निर्णय घेतलेला आहे, त्याने सविस्तर नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे, ते आपण इथे बघणार आहोत. बघा, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल. परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केलेला आहे. बघा, त्यांनी काय सांगितलंय की सध्या राज्यात आदर्श आचारसंहिता इथे चालू आहे. त्यामुळे इथे तुम्हाला मागील जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता तुम्ही देऊ शकता. परंतु येणारा जो अग्रिम स्वरूपात जो हप्ता आहे ना, तो हप्ता तुम्ही इथे देऊ शकत नाही. त्यांनी निवडणूक आयोगाने इथे मज्जाव केलेला आहे. म्हणजे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता इथे भेटणार आहे. त्याच्यात कोणतीही शंका नाही. परंतु जानेवारीचा हप्ता तुम्हाला सध्या तरी इथे भेटणार नाही असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. लाडकी बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट. 14 जानेवारीपूर्वी लाडकी बहिणीच्या खात्यात डिसेंबर जानेवारीची महिन्याचे ₹3000 जमा होणार अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. बघा, इथे 14 जानेवारीपूर्वी लाडकी बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे इथे ₹3000 मिळणार आहे, अशा खूप साऱ्या बातम्या इथे प्रसिद्ध झालेल्या होत्या. आणि त्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने इथे विविध जी तक्रारी आहे ना, या तक्रारी इथे प्राप्त झालेल्या होत्या. आपल्याला असं सांगण्यात आलेलं होतं की मकर संक्रांतीपूर्वी तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे इथे भेटणार आहे. म्हणजे आपल्याला नोव्हेंबरचे ₹1500 ऑलरेडी ते भेटलेले आहे. तुम्हाला भेटले का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि त्यानंतर इथे आता 2 महिन्याचे पैसे म्हणजे ₹3000 आपल्याला इथे भेटणार होते. म्हणजे असे एकूण आपल्याला एकाच महिन्याच्या एका महिन्यामध्ये आपल्याला जवळ-जवळ ₹4500 इथे भेटणार होते. परंतु इथे आता आपल्याला फक्त डिसेंबरचाच हप्ता इथे भेटणार आहे. म्हणजे नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 आता फक्त आपल्याला ₹3000 आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. त्यांना नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला आहे. त्यांना फक्त आता डिसेंबरचा हप्ता इथे भेटणार आहे. हे कृपया ध्यानात ठेवा. त्या संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजने संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळविलेले आहे. बघा, आता यानंतर इथे त्या संदर्भात जी वस्तुस्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत इथे स्पष्टीकरण देण्यात यावे, असं सुद्धा राज्य निवडणूक आयोग जे असतं ना, या निवडणूक आयोगाने इथे सचिवांना इथे कळवलेले आहे. म्हणजे या एकंदरीत जर बघितलं तर आता फक्त आपल्याला डिसेंबरचा जो हप्ता आहे ना, हाच हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. जानेवारीचे ₹1500 आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार नाही. हे ध्यानात ठेवणं इथे आपल्यासाठी खूपच इथे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या